कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरपीआयला महायुतीकडून काही जागा मिळाव्यात अशी मागणी केल्याचं सांगितलं। महायुतीकडून आरपीआयचं नाव घेतलं जात नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपसोबत येण्यापूर्वीच आरपीआय भाजपसोबत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या किमान 3 ते 4 जागा आरपीआयला मिळाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे। आम्ही कोणाच्याही कोट्यामध्ये असू, आम्ही जर महायुतीच्या कोट्यात आहोत आणि पण आम्ही हे 2 पक्ष येण्याच्या अगोदरपासून आम्ही बीजेपी सोबत आहोत। आमचं एकतर आरपीआयचं नाव घेतलं जात नाही याबद्दल आमच्या समाजात नाराजी आहे। एकतर तिघांची तुमची युती आहेच आहे, पण आमचा एखादा मंत्री घेतला असता तर आमचं नाव आलं असतं कदाचित, पण आमचा मंत्री त्यामध्ये घेतला नाही। आणि आता तरी आम्हाला काय 1-2 महामंडळाची अध्यक्षपदं आम्हाला द्यावीत अशी मागणी आमची आहे। आम्ही देवेंद्रजींना पूर्वी भेटलेलो आहोत आणि आपण म्हणाल त्या पद्धतीनं आम्हाला काय जागा जी आहे, या काय जागा जिल्हा परिषदेच्या 60-65 जागा आहेत, त्यातले एक 3-4 तरी आम्हाला जिल्हा परिषद मिळाव्यात। नंतर एक 8-10 तरी पंचायत समिती मिळावी, एका पंचायत समिती एका तरी जागा मिळावी असा आमचा प्रयत्न राहणार आहे। त्यामध्ये किती जागा मिळतात ते बघूया। मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंच्या हातातून हिसकावून घेतली पाहिजे। बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार उद्धव ठाकरे आहेत। राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार नसल्याचं त्यांनी सांगितलं। राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरेंनी जाऊ नये। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी भाषेवर एकत्र आलेत, मात्र त्यांना अमराठी मतं मिळणार नाहीत। हिंदी भाषिकांना होणाऱ्या विरोधात मनसेच्या आणि ठाकरे शिवसेनेच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही। अमराठी माणसावर दादागिरी करणं योग्य नाही। राज ठाकरेंच्या दादागिरीला आमचा विरोध असून त्यांनी दादागिरी करू नये। दादागिरीला कदाचित दादागिरीनं उत्तर द्यावं लागेल असा इशारा नामदार रामदास आठवले यांनी दिलाय। राष्ट्रात राहायचं आहे आपल्याला, तर आपल्याला हिंदी भाषेचा आदर केला पाहिजे आणि राज्य सरकारने जो पहिलीपासून हिंदी कंपल्सरी शिकवण्याचा जो निर्णय घेतला तो रद्द केलेला आहे। त्यामुळं मला वाटतं की आता काय तसा विषय जो राहिला नाही आहे। आता पुन्हा दादागिरी करणे बरोबर नाही आहे। काल आग्र्यामध्येही त्या ठिकाणी हिंदीला विरोध करणाऱ्यांचा निषेध त्या ठिकाणी केलेला आहे। आता देशभरामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन होऊ शकतं, कारण लोक व्हिडिओ बघतात आणि त्या ठिकाणी दादागिरी चालू आहे। ती दादागिरी करू नये आणि मराठी शिकलं पाहिजे या मताशी मी सहमत आहे। आम्ही सुद्धा मराठी आहोत, पण दादागिरी अत्यंत चुकीची आहे आणि या दादागिरीला कदाचित दादागिरीने उत्तर द्यावं लागेल असे मला वाटतं। जनसुरक्षा विधेयकावर बोलताना त्यांनी नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी असे कायदे होत असतील तर जनसुरक्षा कायद्याला आमचा पूर्णतः पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं। 16 नोव्हेंबरला कोल्हापुरात बौद्ध धम्म परिषद घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला चुकीचं असल्याचंही नामदार आठवले यांनी सांगितलं।